मागील 4 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेली संयुक्त रिपब्लिकन आघाडी पुन्हा सक्रिय झाली असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट पी.एस. खडसे यांनी दिली। संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे बैठक 16 नोव्हेंबर रोजी संघमित्र मुलींचे वसतिगृह येथे घेण्यात आली। या बैठकीत विविध आंबेडकरवादी पक्ष व संघटनांनी सहभाग घेऊन शंकर रिपब्लिकन आघाडीला पाठिंबा दिला आहे। आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये आघाडींचे नेतृत्वात उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा सर्व ठिकाणी संयुक्त रिपब्लिकन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या जिल्ह्याचे घटक पक्ष त्यांच्या उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्याचबरोबर महानगरपालिका यांच्यामध्ये रिपब्लिकनचे उमेदवार निवडण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित बसलो आणि सर्व एकत्रित बसून आम्ही आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणणार आहोत। 16 तारखेला मीटिंग झाली, त्या पद्धतीनं त्या केलेल्या ठरावाप्रमाणे आज ही बैठक घेतली आणि या पत्रपरिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी जाहीर करतो की आम्ही सर्व मिळून आमचे उमेदवार हे करू, एकमेकाच्या विरोधात न राहण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आमचे उमेदवार। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।